दिसायला मस्त नाजूक लंबा लचका मस्त बॉडी गिडी. हो मस्त होता. याचा अर्थ काय ग मग मस्त होता म्हणजे आवडला तुला है ना. आई काय तेच काय बोलते ग. जा बाई तू पण माझी मजा घेते का. नाही ग मजा नाही. जा बाबा. पोरगी लाजली गेली पळून. आधी ती नका लेकराला काय पण विचारते तू पण. काय ग तुम्ही लेकराला लाज वाटते असं बोलू नये सकू. हा तसं म्हण बाई विचारणं आता विचारणं तर आहेच ना पोरीला. हा ते पण म्हणा पण पटला बरं का पोरगा तिला पटला. हो मस्त होता ना मस्त पोरगा होता पण त्याचा काही फोन नाही आला. पैसा करा फोन नाही आला त्याचा का हो. मग तुम्ही लावून बघा ना फोन. आपली प्रिया पटली की नाही त्यांना असं विचारा ना. अजिबात फोन नाही लावायचा. त्यांना पटलं तर आपाप फोन येईल. काही पोरगी काय अशा आहे नाही आहे गेली नट्टा खैरी सुंदर लेकरू मग जॉब करते इंडिपेंडेंट आहे. फोन लावून विचारतात त्याला खुद येईन आला तर येईन खुद यायचं असं येईन. हां हॅलो. नमस्कार पाहुणे नमस्कार. हो हो नमस्कार नमस्कार. बोला पाहुणे बोला. ओळखलं नाही राव मी पण. हो आत्ताच तुमच्या घरातून गेलो ना आम्ही 2 घंट्यापूर्वी. अच्छा 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 तुम्ही नवरदेवाचे वडील आहे मग. वा वा वा. हा बोला 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 ना पाहुणे बोला. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे बरं का. आमच्या मुलाला पण पसंत आहे. अच्छा अच्छा पसंत आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला तर मग पुढची प्रोसेस सुरू करूया. आता तुमच्या मुलीला पसंत आहे की नाही काय माहिती पण मुलगा आणि तुम्हाला पण. नाही नाही आम्हाला पसंत आहे मुलीला पण पसंत आहे आम्हाला सगळ्यांना पसंत आहे. कसं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुमचीच वाट बघत होतो फोनची. यांचं काय भावा काय आहे काय नाही. ठीक आहे तर मग चला पुढचं बघून घेऊया मग काय साखरपुड्याची तयारी म्हणा काही म्हणा बाकीचं. हो चालतं चालतं करतो मी फोन. घरचा विचार घेऊन सगळी तयारी होऊन बाकीच्यांचे विचार घेऊन मामाचा तिच्या मावशीचा सगळ्यांना बघावं लागेल ना. किंवा मग आम्ही मुलगा बघायला येणार मुलं तुमच्या घरी. हो 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 तुम्ही पण बघायला यावंच लागेल ना. आमचं घर त्या शेती पोटी सगळंच बघावं लागेल तुम्हाला. ठीक आहे येऊन जा येऊन जा. बरं ठेवतो पाहुणे मग फोन. हो हो चालतं करा फोन मग. पोराच्या बापाचा फोन होता म्हणलं बाई असं का म्हणलं पोराचा बाप. आपली मुलगी पसंत आहे त्यांना. ते म्हणत होते पुढची तयारी कधी करायची. बाई पियाचं नशीबच खुललं गं बाया लगे खरंच. इतकं चांगलं स्थळ आहे मस्त मस्त. आता काहीच चूक करायची नाही की जेणेकरून हे लग्न मोडल. पियाला बी पसंत आहे हे स्थळ. हो हो ताई खूपच छान स्थळ आहे. मुलगा तर इतका हँडसम इतका हँडसम इतका हँडसम. वाव सो नाईस. हे स्थळ हातातून जाऊ देऊ नका बिलकुल जाऊ देऊ नका. खूपच छान आहे. असं भेटणे मुश्किल आहे परत. तू तर चूप बैस सटवे ना तू चूप बैस म्हणलं. तू चूप बैस मचर मचर करू नको माझ्या पोरीच्या सोयरिकीमध्ये. जर मै पोरीची जर हे स्थळ गेलं ना हे स्थळ जर मोडलं ना हे लग्न जर मोडलं ना हे फक्त ना फक्त हे तुझ्यामुळं मोडल. कळलं का बाई सटवे फक्त तुझ्यामुळं मोडल. त्यामुळं तो हे चिवळतो दाखवू नको बार बार आम्हाला आणि पाहुण्या रावळ्याला. घरातला बोंबात जर तरफडा जाय घरामध्ये समजलं काय. लाज वाटत नाही जरा बी खुशाल बका बका करा. तुला काय हक्क नाही माझ्या पोरीच्या सोयरिकीच्या मला तोंड घालायला कळलं. हो मी तर तुझी चांगल्यासाठीच बोलते ना. मी काही वाईट बोलले का. काही वाईट थोडी बोलले मी. अगं बोलायचं काय का आम्ही वाईट केलंच वाईट केलं तू माझ्यासोबत माझ्या लेकरासोबत माझ्या घरादारासोबत माझ्या खानदारासोबत अख्खं वाईट करून टाकलं आमचं. नको तोंडावर जरा तोंडावर. बायको आहे माहिती ती पण या घराची मालकी नाही कळलं काय. त्याच्यामुळे जरा रिस्पेक्ट ठेव. मोठी त्यापेक्षा ती सुरीत गेली रिस्पेक्ट सुरीत गेली. हे माझ्या पोरीची सोयरीक मोडू दे तुम्ही दोघं. तुमच्या दोघांचं पाहून घेईन मग मी काय करायचं काय नाही तर. नालायक वालाचे कोणी अंगाचे. थांबा तुम्ही एवढं लग्न बिग्न हो द्या माझ्या लेकीचं मग दाखवते तुम्हाला एकाला तुमची सोय पाहते. पण आम्ही करतो काय तुम्हाला ताई. मी ताई म्हणजे तुम्हाला नेहमी. तू लहान आहे ग सखूबाई माझ्यापेक्षा लहान आहे तरी मी तुला ताई बोलते. आणि तू किती उद्धटसारखं बोलते का माझ्याशी आणि नवऱ्याशी पण आपल्या. अगं आपला नवरा आहे तो रिस्पेक्ट ठेवायचं जर त्यांची. चल ग चुप. रिस्पेक्ट गेली गड्याच्या गाडी. जेव्हा तुला यांना घरात आणलं का तेव्हा त्याची रिस्पेक्ट सगळी धुळीला मिळाली. बायल्या भोकाचा कोणागाचा रांडव्या काय अशा माणसाची रिस्पेक्ट ठेवायची. हो तोंड सांभाळ जरा बस झालं काय का बस चुप कर. हा सुमन बाई तुमचा भाऊ आहे ना तुम्हाला तर वाईट वाटणारच ना. त्याला बोललं तर तुम्हाला तर वाटणारच ना बाई. हां आता कशाला चिडचिड करते. वाईट वाटायचं काय गोष्ट केली. सोयरी खुदी ना पुरीची कशाला निगेटिव्हिटी पसरवती. खुदे सोयरी काहीतरी बोलली ती एवढी बोलली तर काहीतरी बोलली चांगलंच बोलली ना. ती पण चांगलाच विचार करते ना तुझ्या मुलीसाठी. हो ना नंदबाई बघा ना नंदबाई तिची मुलगी ही माझी पण मुलगी ना. मग मी तिला माझीच मुलगी समजते हो. पण ही बघा कशी करते तसं खूप.
चुप कर काय माझी मुलगी समजते म्हणते ग नालायक वाहनाचे. तर इतकं तुला माझी मुलगी आहे, स्वतःची मुलगी समजून घेत असेल ना तिला, आताच्या आता घर सोडून निघून जाय, आपला बोरा बिस्तारा उचल चल ते हो या घरामध्ये, तेव्हा तिचं काहीतरी भलं होईल पोरीचं माया. समजलं का? जर तुला इतकं तिची काळजी असेल तर. आणि तसं पण तू काय माहिती पोरी फक्त समजते, पण तू हा पोरग तो आहे वर्षभरापासून मायाकडे पाठवलंय, त्याला मी काळजाच्या तुकड्यावाणी जपलं, पोटच्या पोरावाणी जपलं, त्याचं काय ग नालायक वाहनाचे. तुला लाज वाटत जरा इतकं पोरग जपलं तो इथे सांभाळून राहिले मी इथं. म्हणते की मी मानते, मान नसते, मानायचा विषय नसतो, आपोआप अटॅचमेंट असते, ती आपोआप मनातून ते तयार होत असते. जसं की मी तुझ्या पोराला सांभाळलं माझ्या पोराच्या सारखं, माझ्या पोटच्या गोळ्यासारखं. समजलंय? हो मी मानते ना, मी कुठं नाही म्हणते, मी मानते ना सांभाळलं म्हणून. हो मानते ना, तर मग चुप कर, तोंड काळ कर माझ्याकडून. समजलं काय? मोठी आली माझ्या पोरीची काळजी करणारी नालायक वाहनाची. बघ सुभान बघ कशी बोलते, काय असे अपमान करते. एवढं असतं का कुठं, एवढं असतं का? मी पण पोरी महत्व होते, पोरीचं लग्न होते बाबा, मग बघ काय जी स्वयंपाकी त्याचं कशी बोलते, की चावाचावर बोलते. तर पोरीसाठी चुपे मी पण. जाऊ द्या रे जाऊ द्या, कुठे भांडण वाढवता, सोडून द्या. किती सोडा डिस्कर्सिंग तिला ना मॅनर्सच नाही आहे सखूला, कॉमन सेन्सच नाही आहे. किती तिच्यासाठी चांगलं करा, किती तिच्यासोबत चांगलं बघा, पण ती काय सुधाराचं नावच घेत नाही आहे. हो की नाही हो? जाऊ दे, तू तर काही बोलायचं नको तिला, जाऊ दे सोडून दे, मूर्ख बाई आहे ती. हो ना मूर्खच आहे. घेतला का नंबर? लाव पटकन फोन लाव बरं, तिच्या आईला फोन लाव, सांग कर दर्शक काहीतरी, जसं जे करून लग्न मोडलं पाहिजे. हो लावते झागला फोन लागला. हो पटकन फोन उचलला का? नाही उचलला, बेल चालली पण उचलत नाही. कोणाचा फोन आहे का? काय माहिती, अननोन नंबर आहे, नवीनच आहे, काही नाव बी नाही आलं बाबा. उचलू का? बोल ना, कोण येतं बघ ना. हॅलो हां बोला बाई, कोण बोलताय? बोला ना ताई. कोण बोलतंय याच्याहून काय करायचं आपल्याला, पण मी तुमची ना शुभचिंतक आहे. माझी शुभचिंतक? अरे वा ठीक आहे काय बोला काय चिंता करताय माझी तुमची तुम्ही शुभ? बोला. मला कळालं की तुम्ही कुठेतरी मुलगी बघायला गेला होता आज. हो गेलो होतो ना, छान आहे मुलगी, पसंत आली आम्हाला, आम्ही होकार कळवला त्यांना. तुम्ही त्यांच्यातलं कोणी आहे का, पाहुणे रावळे कोणी? नाही मी सांगितलं ना, मी तुमची शुभचिंतक आहे, त्यांची वगैरे कोणी नाही. अच्छा मी काय सांगते लक्ष देऊन ऐका बरं का, नाही तर तुमचंच नुकसान याच्यामध्ये. तुम्ही जी मुलगी बघायला गेले होते ना, त्या मुलीचा बाप एक नंबरचा नालायक आणि मूर्ख आणि रंडीबाज माणूस आहे. काय अगं बाई वाटलं नाही पण असं बोलताना? हो बोलताना काय कळतं असतं का, कोणी पोटात जाऊन बघतं कोणाच्या, म्हणून मी तुम्हाला फोन केला. अच्छा बरं झालं तुम्ही फोन केला. तर मग विचार करा, पोरीचा बाप असा तर पोरी कशी असेल ही? बाप असा म्हणल्यावर त्याची काही जेनेटिक प्रॉब्लेम त्या पोरीचा असणारच ना, लेकरामध्ये ते गुण उतरतातच. तर बघा मग काय विचार करायचा तर तुम्हाला बघा, माझं सांगायचं काम आहे बाबा. त्याला बघा तुमच्या मुलाचं आयुष्य खराब करून घेता हे पोरीचं लग्न लावून त्याचं. मस्त मम्मी मस्त असं म्हणते का? पण तुम्ही कोण मला कळाल का? एकदा कळालं असतं तुम्ही तर बरं झालं असतं. हे बघा आता कळून काय करता, मी तुमची शुभचिंतक सांगितलं मी अगोदरच, मी तुमची शुभचिंतक. हो पण तुमचं नाव गाव कळालं असतं तर बरं झालं असतं एकदा. त्याच्या 2 बायका आहे ऑलरेडी. हो एक सखूबाई ती आणि एक जी पहिली का त्यानं आत्ता आणली, 4-5 दिवस झाले ते घरात घेऊन आला एक बाई. हो ठेवलं वाटतं फोन. हॅलो मॅडम हॅलो. काय झालं एवढं कोण शॉक झाली तू? अरे बापरे, आपण पोरगी पाहायला गेलो ना, त्या पोरीचा बाप म्हणे खूप रणवा आहे, खूप बायला आहे, खूप बायांची मागं लागतो, असं ही बाई सांगत होती फोनवर. आणि म्हणे की 2 बायका म्हणे त्याच्या. आपल्याला तर असं काही सांगितलं नाही 2 बायका वगैरे. अरे बाप कोण होती कोणी बाई? त्या बाईनं तिचं काही नाव गाव काही सांगितलं नाही, काही नाही. ते कोण होतं म्हणत होती तुमची शुभचिंतक आहे मी, तुमची शुभचिंतक आहे मी. त्याच्यावर तर काही नाही सांगितलं तिनं, तिचं ना नाव सांगितलं ना गाव सांगितलं ना काही सांगितलं. अरे बापरे, मला तर वाटतं कोणी दुश्मन वगैरे असेल त्यांचं, म्हणून पुरीची सोय मोडण्यासाठी लोक असं करतात आजकाल, बाकी काही नाही. नाही ते तर ठीक आहे दुश्मन वगैरे, पण आपण एकदा ना गावात जाऊन चर्चा करूया, कोणाला तरी फोन करू, गावामध्ये विचारपूस करू. काय म्हणता काय? अच्छा या गावातलं आता कोण आहे बाबा ओळखीचं, कोणतरी ओळख काढावं लागल. हो एक आहे आपला पाहुणा आहे तर त्याला फोन करून विचारपूस करतो मी एकदा, काय नाही का. डायरेक्ट जसं कोणाचं ओळखलं पाळ कोणाची कोण्या बाईशी फोन येतोय आणि अचानक काहीतरी सांगताय आणि आपण सोयरीक मोडतोय, म्हणजे हे चुकीचं आहे ना, कोणाचं ऐकून केलेलं. हो ना कोणाचं ऐकून केलेलं म्हणजे एखाद्या वेळेस चांगली पोरगी आपल्या हातातून जायची,
एखाद्या वेळेस असं पण असू शकतं ही मुलगी दुसऱ्या माणसाला कोणाला करायची असं करून घ्यायची असेल हे देत नसेल म्हणून ते पुरीची काहीतरी बापाची बदनामी करून लग्न मोडायचा प्रयत्न असेल आणि ही मुलगी त्यांना करून घ्यायची असेल असं काहीतरी मला वाटतंय बा. हो 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 अजून काही बोलले होते बाई? हो ना. आणि म्हणाली की म्हणत होती की तर ती बाप असा आहे म्हणे बाप तर त्या बापाचे जेनेटिक काही तर पोरगी असेल ना म्हणे तर बाप जायचं लोटा असं तर राहतं ना म्हणे एखाद्या वेळेस बापासारखी निघाली पोरगी तर असं बोलत होती बाबा ती बाई. मला तर नको वाटते बाबा हे असं तर कशाला बाबा हे वाचलेले लोक दोन दोन बायकांपाशी ती आहे का नुसतं हट. हो हो बरोबर आहे तुझं. पण मला वाटतं आपण कोणताही अगोदर निर्णय घ्यायच्या अगोदर काहीतरी विचारपूस केली पाहिजे भाऊ नाही का. तसं नको तसं डायरेक्ट नको नाही का. डायरेक्ट नाही सांगायला उगं आपलं नुकसान व्हायला नको ना. चांगली पोरगी हातातून जायची उगाचच. हो 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 बरोबर.